नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बाळूमामांच्या नावाने चांग भलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. बापू म्हणत असतात, मामा आम्ही चंडापाकडे गेलो पण काही बी उपयोग झाला नाही बघा. धनाजी म्हणतो, होय मामा, त्याने आमच्याकडनं काम करून घेतलं पण त्यानं सांगितलं आम्हाला की मेंढरं बरी होत्याल, पण इकडं आलो तर समद रंकाळ पेटलं होतं. बापू म्हणत असतात, मामा त्याने आमच्याकडनं दिवसभर काम करून घेतलं तरी बी आपली मेंढरं मारल्यात त्यानं. मामा म्हणत असतात, अरे मला समद ठाव आहे र. मामा म्हणत असतात, पाटील म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही जाऊ नका. पाटील म्हणत असतात, मामा आम्ही ठरवलं आहे उद्या इथनं निघायचं म्हणून, आम्ही काही तुमचं ऐकणार नाही बघा. मामा म्हणत असतात, ठीक आहे तुम्ही म्हणचाल तसं, पण उद्याच्याला इथनं जायचं व्हायचं नाही. बापू म्हणत असतात, का मामा? इकडे चंडप्पाची काळी जादू ही चाललेलीच असते. गावकरी म्हणत असतात, काय झालं मामा, काय करताय? मामा म्हणत असतात, तिकडे काय दिसतंय? आता सगळे गावकरी तिकडे पाहत असतात तर मशालीसारखा प्रकाश दिसत असतो. या मी म्हणलं होतं ना उद्या जायचं काय होणार नाही, त्या चंडप्पानं त्याचा बांधलेला नारळ सोडलाय वाटतं. बापू म्हणत असतात, म्हणजे मामा आपली मेंढरं आता चारा पाणी खाणार वय? मामा म्हणत असतात, बघू काय होतं इथे, पाला घेऊन या परदेशी. शिरपा म्हणत असतात, मामा खरंच आपल्या मेंढ्या चारा खातील नव? बापू म्हणत असतो, ह्यांनी चारा खाल्ला तर लय बरं होईल बघा. गोदा म्हणत असते, होय मामा, समधी चिंता मित्तल बघा. मामा आता मेंढ्यांसमोर चारा ठेवतात तर सगळ्याच मेंढ्या आता चारा खायला लागतात. मामा मेंढ्या चारा खायला लागलेत बघा. मामा म्हणत असतात, बापू जा आणि मेंढ्यासने अजून चारा आणि पाणी घेऊन ये बघ. मेंढ्यांनी चारा घेतल्यामुळे सगळे गावकरी इथं खूप खुश झालेले असतात. अरे तुम्ही समजे असं का उभा आहे, जावा अजून चारा आणा आणि अजून पाणी आणा. इथं मामा आता मेंढरांना पाहून खूपच खुश झालेले असतात. बापू आता इथं मामांना म्हणत असतात, मामा उद्या तुम्ही दूध प्यायला आता काय नाही म्हणू नका, मेंढरं सुद्धा चारा पाणी खायला लागलेत. मागच्या टायमिंगला परसाद केला पण मनासारखा परसाद काही झाला नाही. आता भंडाऱ्याची पुन्हा एकदा तयारी करा, आता काही बी काळजी करायचं कारण नाही. रंगा म्हणत असतो, मामा तुम्ही सांगितलंय नवं, मग ह्या वेळेला आपण मोठाच भंडारा करू. मामा म्हणत असतात, समजाचा तीस ही काळजीत केलं पण आता सगळं चांगलंच होणार आहे. रंगा म्हणत असतो, मामा किती दिवसानं तुमचा असा आवाज ऐकला आहे. शिरपा आता म्हणत असतो, मामा आम्ही जरा आता घरला जाऊन येतो. गोदा म्हणत असते, होय मामा, आम्ही येताना गोडाधोडाचं करून घेऊन येतो. मामा म्हणत असतात, जावा जावा, मेंढरांपायी तुम्ही सगळी ताडकून राहिला होता नव? बापू म्हणत असतात, लय वाईट दिस पाहिलं बघा. मामा म्हणत असतात, होय पण ह्या सगळ्याचा हिशोब आता होणार. मामा म्हणत असतात, आता प्रत्येकानं आपापल्या घरला जावा आणि भंडाराला सगळ्यांनी या. आता इकडे सगळे गावकरी आपापल्या घरी जातात. चंडाप्पा म्हणत असतो, दुर्गप्पा कुठं आहे? कुंदा म्हणत असते, असतील हितच कुठतरी. चंडाप्पा म्हणत असतो, फिरत असेल कुठतरी मामांच्या तळावरती. त्यावर कुंदा म्हणत असते, अव राहू द्या, त्यांची श्रद्धा आहे नव त्यांच्यावरती. चंडप्पा म्हणत असतो, इथं भाऊ घरात बसलाय, त्याचं त्याला काहीच नाही, कुठं आहे बायको त्याची, बोलव तिला. आता कुंदाही सुमनला बोलवते. चंडप्पा आता म्हणत असतो, नवरा कुठं आहे तुझा? सुमन म्हणत असते, मामांकडेच गेला आहे ती. गीता आता म्हणत असते, तुम्ही का नाही जात मामांकडं? चंडप्पा म्हणत असतो, म्या काय मामाकडे जात नाही, मामाची तर मला भेटायला येणार आहे ती. तेवढ्यातच आता दुर्गप्पा हा घरी येतो आणि दुर्गप्पा चंडप्पाला म्हणत असतो, दादा तुझ्या ज्याने जेवढं जमल तेवढं तू कर, तुझं लय उपकार होतील. चंडप्पा म्हणत असतो, उपकार कसलं, मी काय तांत्रिक खाईवी? इकडे आता मामा हे तळावरती ध्यानाला बसलेले असतात आणि सगळे सेवेकरी ही काम करत असतात. मामा म्हणत असतात, अरे पांडुरंगा, माझी 3 शेकडा मेंढर गेली पण आता माझं सगळं संकट टळलेलं आहे. समधी मेंढर त्याच्याच रगाड्यात होती पण आता तुझ्याच नावाचा मी भंडारा घालणार आहे. मामा सेवेकरांना म्हणत असतात, मेंढरांचं जित्रापांचं काय ठरवलं आहे मग? बापू म्हणत असतात, मामा आता मेंढरच चारायला घेऊन जायचं आहे. मामा म्हणत असतात, आज मी स्वतः मेंढर चारायला घेऊन जाणार आहे. जित्रपांची आता पोट भरायचं काम केलं पाहिजे. इतक्या दिवस जित्रपांच्या आणि मेंढरांच्या पोटामध्ये काय नव्हतं र.
सेवेकरी म्हणत असतात, मामा तुम्ही कशाला काळजी करताय? जित्रपांची आणि मेंढरांची पोट भरेपर्यंत आम्ही त्यांना चारा घालू, तुम्ही काळजी करू नका. बापू म्हणत असतात, मामा तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना घेऊन जातोय नव. तुम्हा एकट्यांना जमायचं का? मामा म्हणत असतात, कार मला एकट्याला जमायचं नाही वे. बापू इथं म्हणत असतात, मामा आम्ही बी येतो की तुमच्या बरोबर. मामा म्हणत असतात, बर बाप्या तू चल आमच्या बरोबर, आणि तुम्ही समद्यांनी भंडाऱ्याची तयारी करा. गावकऱ्यासनी निमंत्रण द्या आणि जो काही किराणा लागल तो घेऊन या. इथं चिमाजी दामू आणि शिरपाला म्हणत असतो, काय र इकडं कुठे हिंडताय तुम्ही तर मामांच्या तळा होता नव, आणि मामांची रोज मेंढर मरत्यात. दामू आता म्हणत असतो, अरे बाबा रातच्यानं मामांची मेंढर चारा खायला लागल्यात. शिरपा म्हणत असतो, होय मामाच्या मेंढ्या चारा पाणी करायला लागल्या आहेत, त्यामुळं मामाने आता तळावरती भंडारा ठेवला आहे आणि मामांनी सगळ्याला आमंत्रण द्यायला सांगितलेलं आहे. आता चिमाजी म्हणत असतो, भंडारा आणि हे प्रतच झालं वाटतं, आता ही मालकाला सांगितलंच पाहिजे. धनाजी म्हणत असतो, चल येऊ का, लय काम पडली आहेत. चिमाजी म्हणत असतो, हो या. असं म्हणून आता चिमाजी हा चंडपाकडे आलेला असतो. चिमाजी आता सांगू लागतो, अहो मालक, मामांच्या मेंढर ही चारा पाणी करायला लागलेली आहेत आणि त्यांनी भंडारा सुद्धा तळावरती ठेवलेला आहे. चंडप्पा म्हणत असतो, काय सांगतो या, मामा भंडारा घालतोय वी. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.